पुढची बातमी आहे दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपाची आणि त्या आरोपानंतर आता मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीची। दिशा सालियनचा मृत्यू झाल्यापासून आतापर्यंत या प्रकरणात अनेक ट्विस्ट आले। दिशाच्या प्रकरणाला कायम वेगवेगळी राजकीय दिशा मिळत राहिली। आजही या प्रकरणात ट्विस्ट आला। दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार झालेला नाही आणि तिच्या मृत्यूशी आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नाही असं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलंय। आदित्य ठाकरेंना मिळालेल्या या क्लीन चिटमुळे या प्रकरणी राजकारण नव्यानं सुरू झालंय। आपण पाहूया। दिशा सालियनची हत्या झाली नाही, दिशावर लैंगिक अत्याचार झाले नाहीत। आदित्य ठाकरेंचा दिशाच्या हत्येशी काहीही संबंध नाही। मुंबई पोलिसांनी मुंबई हायकोर्टात सादर केलेलं हे प्रतिज्ञापत्र। दिशा सालियनच्या मृत्यूला 5 वर्ष झाली, तरीही दिशाच्या मृत्यूवरून गेल्या 5 वर्षात प्रचंड राजकारण रंगलं। विशेषतः आदित्य ठाकरेंवर या प्रकरणात आरोप करण्यात आले। आता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलंय। त्यामध्ये मुंबई पोलीस म्हणतात, दिशाच्या मृत्यू प्रकरणात घातपात झालेला नाही। अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातनं सिद्ध झालेलं नाही। दिशाची हत्या झाल्याचा आणि आदित्य ठाकरे यांच्या हत्येशी संबंध असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत। दिशाच्या शवविच्छेदन अहवालातनं तिच्या डोक्याला मार लागल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं सिद्ध झालंय। घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सातत्य आहे। मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक। तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही। ही केस कोर्टात चालू आहेत, जे आरोप कोर्टात झालेले आहेत, जिथे आदित्य ठाकरेंनी खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये। या सगळे विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना, काही घाई करू नका। आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही। त्या आमच्या दिशा सालियन नामक बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार। मुंबई पोलिसांच्या या प्रतिज्ञापत्रानंतर आता भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी अशी मागणी विरोधक करतायत। या प्रकरणात अजित पवार गटाच्या नेत्यांनीही आदित्य ठाकरेंची बाजू घेतली आहे। तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून, राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून, बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते। आता पोलीस प्रशासनानेच, म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठेतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठेतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो। बघा, ही घटना जी आहे आज पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे। ज्याप्रमाणे ठाकरे परिवाराला गुंतवण्याचा प्रयत्न भाजप करत होती, ते प्रकरण आता त्यांचं फसलेलं आहे। भाजप हा खोटारडा पक्ष आहे। या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यांनी 21वी शताब्दीकडे हा देश नेला। या देशाच्या तरुण पिढीच्या हातात कॉम्प्युटर दिला, मोबाईल दिलं। अशा राजीव गांधींनाही सुद्धा बोफोर्सच्या सौद्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते। ते तर यांच्या सरकारमध्ये निर्दोष झाले। ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही, शेवटी सत्य जनतेसमोर येणार। आता क्लीन चिट हा शब्द जो तुम्ही काढला, असं असतं की ते सरकारमधले आमच्या मंत्री आहेत आणि मग SITने क्लीन चिट, मग SITने सांगितलं यात काही तथ्य नाही, मग ते क्लीन चिट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता। पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। ठाकरेंची माफी मागण्याचा संबंधच येत नाही, उलट ठाकरेंनीच शिंदेंची माफी मागावी अशी मागणी करत शिंदे गटाच्या उदय सामंत यांनी गाडी वेगळ्या ट्रॅकवर नेली आहे। रोज सकाळी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करतात तेव्हा रोज माफी मागणार का ते? म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्यानं माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं कटकारस्थान करायचं, ही दुटप्पी भूमिका आहे, जशी मराठीच्या बाबतीमध्ये देखील घेतली गेली।
दिशा सालियांचा 8 जून 2020 मध्ये मुंबईतल्या मालाडमधल्या मालवणी परिसरात गच्चीवरून पडून मृत्यू झाला। दिशावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला। दिशा पाठोपाठ अभिनेता सुशांत सिंगचाही मृत्यू झाला। सुशांत सिंगची हत्या झाल्याचे आरोप झाले। दिशाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात आली। दिशाच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी याआधीही क्लोजर रिपोर्ट सादर केला होता। त्यामध्ये दिशाच्या वडिलांबद्दल खळबळजनक खुलासा करण्यात आला होता। दिशाच्या वडिलांचं एका महिलेबरोबर अफेअर होतं। हे कळल्यामुळेच दिशा नैराश्यात असल्याचं या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं होतं। दिशाच्या मृत्यूनंतर तिची बदनामी थांबवावी अशी विनंती तिच्या वडिलांनी केली होती। मात्र 2025 मध्ये यामध्ये ट्विस्ट आला। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी नव्यानं याचिका दाखल केली। 8 जून 2020 ला दिशाची घरी झालेल्या पार्टीला आदित्य ठाकरे, त्यांचे बॉडीगार्ड अभिनेता सूरज पांचोली आणि डिनो मोरिया यांच्यासह इतर कलाकार उपस्थित होते। दिशावरती सामूहिक बलात्कार करण्यात आला। तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असा दावा या याचिकेत करण्यात आला होता। दिशावर सामूहिक बलात्कार झाला। सामूहिक बलात्काराच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास 50 तासांचा उशीर केला। घटनेच्या दिवशीच त्या इमारतीचे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज रहस्यमयरित्या गायब करण्यात आले असे आरोपही याचिकेत करण्यात आले। मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली असली तरी सुद्धा दिशा सालियांचे वडील खोटं बोलू शकत नाहीत। ठाकरे सरकारनं त्यावेळी पुरावे नष्ट करण्याचं काम केलं असा आरोप राम कदम यांनी केलाय। दिशा सालियन प्रकरणामध्ये षडयंत्र रचून त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं। त्यांना कोणाला वाचवायचं होतं साऱ्या देशाला जगाला माहीत, आणि म्हणून त्या काळामध्ये सगळे पुरावे, कारण पोलीस त्यांचे वाजेसारखे प्यादे होते त्यांच्याकडे, सरकार त्यांचं, सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुष्कर्म उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले। तसंच तत्कालीन ठाकरे सरकारनं हे प्रकरण लपवण्यासाठी दबाव आणल्याचीही चर्चा झाली। आता मात्र मुंबई पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या राणेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। नाक घासून, त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। दिशाच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं असलं तरी या प्रकरणी राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे। या संदर्भात सीबीआय तपासाबाबत भूमिका स्पष्ट करण्याकरता आणखी थोडा अवधी देण्यात यावा अशी विनंती सरकारी वकिलांनी केली आहे। आता 2 आठवड्यांनी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि त्यामध्ये दिशाच्या मृत्यू प्रकरणात पुढे काय घडणार ते स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।